तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं ज्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, असं म्हणजे महारत्न कंपन्या आणि त्याच्यासाठीचे निकष. बघा, महारत्न किंवा नवरत्न किंवा मिनिरत्न हा कोणाला दर्जा दिला जातो? तर हा ज्या गव्हर्नमेंटच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत, त्यांनाच हा दर्जा दिला जातो. आता एखाद्या कंपनीला जर महारत्न कंपनीचा दर्जा मिळवायचा असेल, तर त्यासाठी निकष कोणते आहेत? याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. तर बघा, ते निकष आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत आणि सध्या भारतामध्ये किती महारत्न कंपन्या आहेत हे आपल्याला पाठ करून ठेवायचे. बघा, महारत्न कंपनीसाठी निकष काय आहेत? तर नवरत्न, त्या कंपनीला नवरत्न दर्जा असणं आवश्यक आहे अगोदर. नंतर भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असणं आवश्यक आहे आणि सेबी नियमानुसार किमान सार्वजनिक भागभांडवल असणं गरजेचं आहे. तर बघा, मागील 3 वर्षात सरासरी वार्षिक उलाढाल 25,000 कोटींपेक्षा जास्त असावी लागते. नंतर मागील 3 वर्षात सरासरी वार्षिक निव्वळ संपत्ती 15,000 कोटींपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे आणि मागील 3 वर्षात करानंतरचा म्हणजे कर भरल्यानंतरचा जो सरासरी वार्षिक निव्वळ नफा आहे तो 5,000 कोटींपेक्षा जास्त असावा लागतो. एवढंच नाही, तर त्या कंपनीचा जागतिक उपस्थिती किंवा आंतरराष्ट्रीय कामकाज लक्षणीय प्रमाणात असणं गरजेचं आहे. तर अशा कंपन्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करतं? तर महारत्न कंपनीचा दर्जा देतं. तर सध्याच्या घडीला एकूण 14 महारत्न कंपन्या आहेत, तर त्या आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये एनटीपीसी आहे, ओएनजीसी आहे, सेल आहे, भेल आहे, आयओसीएल आहे, एचपीसीएल आहे, सीआयएल आहे, गेल आहे, बीपीसीएल आहे, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, नंतर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आहे, ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड आहे, ऑइल इंडिया लिमिटेड आहे आणि नुकतंच ऑक्टोबर 2024 मध्ये हाल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला या महारत्न कंपनीचा दर्जा मिळालेला आहे. तर या सगळ्या नोट्स आणि प्लस याच्यावर आलेले क्वेश्चन्स वगैरे सगळे सोडवण्यासाठी, सगळे अपडेट मिळवण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं सगळे अपडेट, सगळ्या नोट्स वगैरे मी तिथं शेअर करतो. हा स्कॅन करा क्यूआर कोड आणि जॉईन करा किंवा या नंबरवरती मला मेसेज करा. कोणताही कोर्स जॉईन करायचा असेल किंवा आपल्या ग्रुपला ॲड व्हायचं असेल आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. सो धन्यवाद.